मित्रांनो नमस्कार. आपल्या यशाचं एव्हरेस्ट गाठण्यासाठीच्या आपल्या या यशस्वी प्रवासामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर आठवड्याला आपण एका व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून भेटतोय आणि यशापर्यंत जाण्यासाठी दरवेळी नवी ताकद, नवी ऊर्जा घेण्याचा प्रयत्न करतोय. आजचा आपला जो ब्लॉग आहे त्याचा विषयच ही ऊर्जा, ही ताकद असा आहे. खरं तर निसर्गाने आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये प्रचंड ताकद ठासून भरलेली आहे. ही ताकद आपण जोपर्यंत ओळखत नाही, या ताकदीची जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही, तोपर्यंत आपलं जे ध्येय आहे तिथपर्यंत आपण सक्षमपणे मार्गक्रमण करत नाही. या ताकदीची जाणीव झालेलीच लोक आजपर्यंत यशस्वी झालेली आहेत. या ताकदीची जाणीव नसेल तर आपण काय करतो, तर मग दुसऱ्या कशाचा तरी आधार घेतो. आपल्याला असं वाटतं की ही बाहेरची गोष्ट, बाहेरचा आधार हीच आपली ताकद आहे. पण आपल्या आतमध्ये निसर्गानं दिलेली जी अंगभूत ताकद आहे तिचा विसर जर आपल्याला पडला तर मग आपण यशापर्यंत कसं पोहोचणार. एक छोटीशी गोष्ट आहे. एक शेतकरी आपली मुलं बाळं, त्याचे आई वडील, पत्नी यांच्यासह एका शेतावरच राहत होता. शेतावर राहणाऱ्या या शेतकऱ्याची मुलं तिथून शाळेत जायची आणि परत यायची. एके दिवशी या शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या बांधावर एक पिलू सापडलं. पक्ष्याचं हे पिलू त्याने घरी आणलं. हे नक्की कशाचं पिलू आहे कुणालाच कळत नव्हतं. पण कशाचं का असेना आपण हे सांभाळूयात असं सगळ्यांनी ठरवलं. ही मुलं तर फार खुश होती. रोज त्या पिलांसोबत खेळायचं, त्यांच्यासोबत खेळता खेळताच अभ्यास करायचा. शाळेला जाताना त्या पिलाला भरवूनच जायचं. परत आल्यावर अगदी आस्थेनं ते पिलू कुठं आहे हे शोधायचं. अगदी उत्सुकतेनं त्याच्याबरोबर खेळत असताना त्याचे सगळ्याच्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बघायच्या, असा त्यांचा दिनक्रम चालला होता. एक दिवस तिथं आलेल्या एका माणसानं सांगितलं, अरे हे तर गरुडाचं पिल्लू आहे. मग तर काय धमाल, मजाच आली. गरुड उंच भरारी मारतो असं त्या मुलांनी शाळेच्या पुस्तकात वाचलेलं होतं. मग त्यांनी आपल्या वडिलांचा पिच्छाच पुरवला. आपला हा गरुड भरारी कधी मारणार. वडील म्हणाले, अरे हे पिल्लू आहे, थोडंसं मोठं होऊ द्या, मग बघा ते नक्की भरारी घेईल. मग ते पिलू हळूहळू मोठं होत असताना ते भरारी घेईल याची सगळी वाट बघू लागले. हे पिलू अंगणात बागडत असताना हळूहळू भिंतीवर बसायला लागलं. त्या अंगणामध्ये असणारं एक झाड होतं, त्या झाडाकडे जायचा ते प्रयत्न करायचं. त्या झाडाच्या फांदीवर बसायला लागलं. आता पिलू बरंच मोठं झालं होतं. मग अंगणातून भिंतीवर, भिंतीतून फांदीवर, पुन्हा भिंतीवरून खाली किंवा फांदीवरून खाली असा त्याचा प्रवास चालू असायचा. हे पिलू आता बरंच मोठं झालंय आणि त्यांनी भरारी मारायला हवी असं त्या मुलांना वाटत होतं. तसं त्या शेतकऱ्यालाही वाटत होतं. पण ते भरारी मारतच नव्हतं. मुलांनी त्या शेतकऱ्याजवळ अशी शंकाही दाखवली, बोलून दाखवली की बाबा हे नक्की हे जे पिलू आहे हे नक्की गरुडाचंच आहे का. शेतकरी म्हणाला, अरे हा गरुडच आहे, पण भरारी का घेत नाहीये काही कळत नाहीये. एके दिवशी ती मुलं शाळेतून परत आली. ती नेहमीप्रमाणे त्या पिलाला शोधत होती आणि शोधत असताना त्यांच्या लक्षात आलं की हे पिलू कुठं दिसतच नाहीये. त्यांनी भिंतीवर पाहिलं, दिसत नाही. झाडावर पाहिलं, दिसत नाही. घरी इतरत्र शोधलं, ते दिसत नाहीये. मग मात्र मुलं बेचैन झाली. वडील शेतातून परत आल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं, गरुडाचं पिलू कुठं आहे. वडील म्हणाले, अगदी हसत हसत म्हणाले, अरे गरुडच तो, त्याने आज भरारी मारली आणि उंच आकाशात तो निघून गेला. पण मुलं म्हणाली, कालपर्यंत इकडं तिकडं फिरणारं हे पिलू आज नेमकं कसं काय भरारी मारली त्यांनी. वडील म्हणाले, अरे तुम्ही एक बघितलं होतं का, ते भिंतीवर बसायचं, फांदीवर बसायचं आणि तिथून खाली यायचं. ते गरुडाचं पिलू आहे ह्याची त्याला जाणीवच नव्हती. मग मी आज सकाळी ती झाडाची फांदीच तोडून टाकली. मग त्याच्याकडे पर्यायच नव्हता. उंच आकाशात भरारी घेण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. स्वतःची सगळी ताकद लावून त्यांनी झाडाच्या शेंड्याकडे जायचा प्रयत्न केला आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्या पंखामध्ये त्या शेंड्याकडे नव्हे तर आकाशापर्यंत जाण्याची प्रचंड ताकद आहे. आणि ती ताकद त्यांनी अंमलात आणली आणि उंच भरारी मारली, कारण तो जन्मजात गरुडच होता. मित्रांनो, तुम्ही, मी, आपण सगळे असे जन्मजात गरुडच आहोत. पण या फांदीला का लटकतोय. जोपर्यंत आपण जी फांदी पकडलेली आहे ती फांदी आपण तोडून टाकत नाही, तिचा आधार सोडून देत नाही, तोपर्यंत आपल्याला अशी भरारी घेता येणार नाहीये. मग वाट कशाची बघताय, तोडा ती फांदी.
सोडा ती फांदी आणि घ्या एक उंच गरुडाची भरारी.